नाही, साधारणतः फक्त चंद्रपूर नव्हे, या विभागातल्या चारही महानगरपालिका, त्यामध्ये चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि नागपूर अशा आज दिवसभर बैठका आहे. त्यासाठी त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल. त्या ठिकाणी जी प्रभारी आहे, जसं चंद्रपूरचे प्रभारी चैनसुख संचेतीजी, श्री अशोक नेतेजी व आम्ही एक 5-7 लोक असं चंद्रपूरची बैठक होईल. अमरावतीची तशीच बैठक होईल. काल पुण्याची बैठक होती. माझ्या माहितीप्रमाणे आज मुंबईची बैठक आहे. तर असा 29 कॉर्पोरेशनचा या 3 दिवसाचा कार्यक्रम झाला. आधी प्रभारी वेगळे होते, आता प्रभारी बदललेले आहे का भाजपाचे चंद्रपूर? अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात. भाऊ, नाशिकमध्ये प्रस्तावितांना डावलून भाजपमध्ये नवीन लोकांना प्रवेश दिला जात आहे आणि त्यांना तिकीट देण्याचं चाललं आहे. त्यावरून नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये रंगताना दिसते आहे. आज बातमी नाही आहे का काही? सुधीर भाऊ, तुम्ही जे म्हणताय की चंद्रपुरात ज्यांना आधी प्रभारी म्हणण्यात आलेलं होतं ते फक्त घुग्गुस नगर परिषदेच्या अनुषंगाने प्रभारी होते, त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते. आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती. पण मला जे सांगण्यात आलं आहे, श्री उपेंद्र कोठेकरजींनी आज सांगितलं की चैनसुख संचेतीजी ज्यांनी मुलाखती घेतल्यात आणि अशोक नेते हे त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणून. किशोर जोरगेवार निवडणूक प्रभारी नव्हते कधी? मला माहीत. सगळ्यात महत्त्वाचं, आपण मुंबईला पण गेले होते, जे नाट्य झालं होतं, त्यानंतर बऱ्याच भेटीगाठी घेतल्या मुख्यमंत्र्यांसोबत. नाट्य हा शब्द योग्य नाही. नाट्य काही जागे नाही. असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे, या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिलो आहे, या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा राहिलो आहे, या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मला वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं. हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा. आम्हाला तर हेच शिकवलं आहे, मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए. म्हणूनच आम्ही काम करताना जीव ओतून काम करतो. निवडणूक जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे. जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे. आता हृदय जिंकायचं असेल तर निवडणुका जिंकणं हे बाय प्रॉडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून, संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो. मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट झाली, त्याच्यानंतर हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवारही भेटले. चंद्रपूरमध्ये जे काही डायलॉगचा अभाव होता तो आता विस्तारला. कार्यकर्त्यांना काय सांगणार? नाही, डायलॉगचा अभाव कार्यकर्त्यांमध्ये कधीच नसतो. कार्यकर्ते बिचारे तो तर या पक्षाचा आत्मा आहे. त्यांच्या विना तर पक्ष हा अपूर्ण आहे, अधुरा आहे. कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही विजयाची उंच उडी घेऊ शकतो. पतंगाने जर धाग्याशी नातं तोडलं ना तर पतंग मग कधी भरकटेल असं सांगता येत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर तो मजबूतपणे पक्षासोबत उभा आहे. कुठं काही डायलॉग नेत्यांमध्ये कमी असेल तर ती पक्षाची जबाबदारी आहे. पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतो. शक्ती मिळाली तुम्हाला मुंबईतून वेगळी चंद्रपूर करता? असं आहे की मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला. शक्ती याचा अर्थ की जे जे वाईट आहे ते त्याज्य आहे, हे दूर केलं पाहिजे. हे मी आग्रहपूर्वक आज नाही, मी प्रदेशाध्यक्ष असतानाही माझी भाषणं काढून बघा. जो मुद्दा मी आज मांडला तो प्रदेशाध्यक्ष असतानाही मांडला, 2013मध्ये षण्मुखानंद हॉलमध्येही मांडला आणि तोच मुद्दा शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. परिषदेत झालेलं नुकसान ते आता पालिकेमध्ये भरून काढू असं मुख्यमंत्री म्हणाले होते, तसं काही शब्द तुम्हाला मिळाले का? नाही, असं आहे की कुठं, जसं मी अगोदरच सांगितलं, कुठं कमतरता असेल तर त्या संवादातून दूर केल्याच जातात. पण मी कार्यकर्त्यांशी जो संवाद माझा आहे तो पुढेही असाच सुरू राहणार आहे आणि पुढेही मी फिरणार आहे. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर तुमची नाराजी आता पूर्णपणे दूर झाली? मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे, नाराज कसं राहील?
अहो हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवगाय, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपगाय असा दावा करू नये एवढीच भावना आहे. हृदय रक्त असे शब्द वापरले. हृदयापर्यंत रक्त पोहोचण्याकरता सगळ्या धामण्यांमधनं रक्त व्यवस्थित झालं पाहिजे. तर तुम्ही तिन्ही नेते आज एकत्र भेटणार का? जोरगेवार, तुम्ही आणि भैया सगळ्या समन्वय बैठकीत एकत्र दिसणार का? नाही, आता ते कधी येत आहेत हे मग माहीत नाही, पण समन्वय बैठकीत निमंत्रण असेल तर सर्वच एकत्र येतील. समन्वय बैठक याचा अर्थ समन्वयाची नाही. आज जी बैठक आहे ती महानगरपालिकेच्या तिकीट वाटपाची बैठक आहे. भाऊ एक प्रश्न असा आहे, 25 डिसेंबर आहे, आज अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस आहे. तर अटल बिहारी वाजपेयींनी पक्ष पुढे नेला, नरेंद्र मोदींनी देश पुढे नेण्याचा तुमचा दावा आहे. बीजेपीच्या कार्यकर्त्यांचा आज सगळं सिलेबस सुरू आहे. अटल बिहारींचा भाजप आणि आजचा भाजप प्रवास थोडासा आम्हाला नाही, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींचं मूळ तत्व जे आहे ते मूळ तत्व आजही कायम आहे. हम रहे या ना रहे, भारत ये रहना चाहिए. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं कि टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं कि ये देश ये कोई पत्थर मट्टी से बना हुआ देश नहीं है. हा देश का संस्काराने हा देश पुढे गेला पाहिजे ही भावना होती. मला वाटतं की आजही तीच भावना घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते. भारतीय जनता पार्टीचा मूळ जो गाभा आहे तो कधीच बदलला नाही. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा एकात्म मानववाद हा तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये दिसतो. तुम्ही बघा की आपण गोरगरिबांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था असो, मुद्रा योजना असो, आयुष्यमान भारत योजना असो, हे रस्ते बांधण्याची योजना असो. मला आठवतं की आदरणीय नितीन गडकरींजींसोबत मी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींकडे ग्रामीण रस्ते जोडण्याचा प्रेझेंटेशनमध्ये मी होतो, तेव्हा त्यांच्या सचिवांनी सांगितलं कि ये हमारा विषय नहीं है, ये तो राज्यों का विषय है. और श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी होने की उसके लिए बदलाव करना है, संविधान में वितरित किए हुए विषयों का तो करना चाहिए, मगर गांव को रस्ते से जोड़ना चाहिए. हा भाव होता तो आपण बघतोच. थँक्यू. काही तुम्हाला मिळाली ना.